शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात वाढता पाठिंबा। आतकरगाव जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील व आतकरगाव पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणी गणेश शेरम यांची प्रचारात आघाडी। शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार यांना आतकरगाव जिल्हा परिषद व आतकरगाव पंचायत समिती गणात वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। विकासकामांच्या मुद्द्यावर व तरुणांच्या बेरोजगारीवर सर्वात जास्त आम्ही लक्ष देणार आहोत। तरुण वर्ग व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी असून रेश्मा राजेश पाटील व रोहिणी गणेश शेरम यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे साजगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विनोद खवळे यांनी सांगितले। नरेश पाटील यांनी जिल्हा परिषद सभापती असताना केलेल्या विकास कामामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे सामाजिक कार्यकर्ते सुनील सुखदरे यांनी सांगितले। नमस्कार। शिवसेना भाजप आरपीआय युतीचे उमेदवार रेश्मा राजेश पाटील आणि पंचायत समितीसाठी रोहिणी गणेश शेरम या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतोय। दोघांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि सर्व तरुण वर्ग महिला वर्ग खूप छान पद्धतीने प्रचारात उतरलेले आहेत आणि बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आणि आम्हाला विजयाची नक्कीच खात्री आहे। गेले 3 वर्ष मी जो गावात तिन्ही गावात जो विकास केला आहे त्या विकासाच्याच जोरावर आपण मतदान मागतोय आणि लोक मतदार सुज्ञ आहेत आणि त्या विकासालाच मतदान करतील याची मला खात्री आहे। नमस्कार। आतकरगाव जिल्हा परिषद उमेदवार रेश्मा राजेश पाटील आणि पंचायत समितीच्या रोहिणी गणेश शेरम आज आम्ही एक 4-5 दिवस डोर टू डोर प्रचार करतोय आणि त्या प्रचारामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। त्याच्यानंतर नरेश पाटलाही जे 5 वर्षामध्ये उत्तम अशी कामं केलेली आहेत। विरोधक आज बोलतात नरेश पाटील कधी यूट्यूबवर येत नाही, पण ते त्यांच्या कामाने उत्तर दिलेलं आहे। त्यात विरोधकांना जे काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु साहेबांनी जे नरेश पाटलांनी जो विकास केला आहे तो सगळे मतदारांना अगदी माहिती आहे आणि ते नक्कीच या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील।